आणि आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। मुख्यमंत्री शिंदेंसोबतची अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाची बैठक निष्फळ। अंगणवाडी सेविकांचा आझाद मैदानावरील संप सुरूच राहणार। मानधनात भरीव तरतूद झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची भूमिका। देशभरातील रेशन दुकानदार बेमुदत संपावर। 14 सूत्री कार्यक्रम मंजूर करावा, कमिशन वाढवावं, धान्यातील तूट भरून देण्यात यावी अशा विविध मागण्यांसाठी संप। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक। महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार। मराठा आरक्षण आणि आंदोलनावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेची शक्यता। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज दुपारी 3 वाजता सुनावणी। नियमित वेळेत सुनावणी पूर्ण करण्याचं अध्यक्षांसमोर आव्हान। आज याचिका एकत्रित करण्याची शक्यता, विधिमंडळ सूत्रांची माहिती। काँग्रेसची आज दिल्लीमध्ये लोकसभेच्या जागांसंदर्भात बैठक। नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात बैठकीसाठी उपस्थित राहणार। राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यामध्ये बैठक। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मागासवर्ग आयोग काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष। शरद पवार गटाच्या शिर्डीतील शिबिराची आज सांगता होणार। शरद पवार आज शिबिरामध्ये संबोधित करणार। दुपारी शरद पवारांची पत्रकार परिषद होण्याची शक्यता। शरद पवार आणि सुप्रिया सुळे शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनाला। शिबिरासाठी शरद पवार आज शिर्डीच्या दौऱ्यावर। मुख्यमंत्र्यांसह फडणवीस आणि अजित पवारांची वर्षावर बैठक। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासंदर्भात वर्षावर आढावा बैठक झाली।